पुन्हा आपण एकदा ही पुण्यातली दृश्य पाहतोय। पुण्यामध्ये दारू अड्ड्याची तोडफोड करण्यात आलेली आहे। या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आलेले आहेत। सोबतच त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते देखील आहेत आणि या दारू अड्ड्याची तोडफोड केली जाते। काही वेळापूर्वीच रोहित पवार यांनी माध्यमांशी संवादही साधलेला होता। या अशा प्रकारच्या दारू अड्ड्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे। सर्वसामान्यांचा जीव जातोय, निष्पाप लोकांचा जीव जातोय आणि त्यामुळे या अशा अड्ड्यांवर कठोर कारवाई करायला हवी अशी मागणी रोहित पवार यांच्याकडून करण्यात आलेली होती। आणि याच सगळ्या घटनेचा निषेध करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले होते। पुण्यामध्ये विषारी दारूमुळे 12 जणांचा बळी गेलेला आहे, 12 जणांचा मृत्यू झालेला आहे। याच संदर्भात त्यांनी नाराजी देखील व्यक्त केलेली आहे। सरकारने या संदर्भात कठोरात कठोर पावलं उचलायला हवेत, कठोर कारवाई करायला हवी अशी मागणी रोहित पवारांनी केली। मोठ्या संख्येने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि या पुण्यातील या दारू अड्ड्याची तोडफोड करण्यात आलेली आहे। पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणातील आरोपी स्वतः पोलिसांसमोर शरण आलेला आहे आणि यावरून देखील रोहित पवारांनी अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत। चौकशी पुढे केली जाऊ नये म्हणूनच हा आरोपी शरण आलेला आहे। याला कुणाचा तरी पाठिंबा आहे, मोठ्या व्यक्तींचा पाठिंबा आहे असा आरोप रोहित पवारांनी केला आहे। हे दृश्य आपण पुण्यातली पाहतोय। पुण्यामध्ये दारू अड्ड्याची तोडफोड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते।